31 डिसेंबर आपल्याला सगळ्यांना आवडणारा दिवस. आपण नवीन वर्षाला वेलकम करतो, जुन्या वर्षाला गुड बाय म्हणतो. 31 डिसेंबरला आपण प्रत्येकजण धमाल मस्ती करतो. पण 31 डिसेंबर 2016 हा असा एक दिवस होता ज्याने अक्षरशः लाज आणली. बँगलोरच्या रस्त्यांवर काय झालं याबद्दल काही नव्यानं बोलायची गरज नाही आहे, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण मुद्दा हा आहे की जे बँगलोरमध्ये घडलं ते फक्त बँगलोरमध्येच नाही आहे. शहर कोणतंही असू दे, या गोष्टी अनेक ठिकाणी घडू शकतात. त्या गोष्टी मुंबईमध्ये घडू शकतात, त्या गोष्टी दिल्लीमध्ये घडू शकतात, त्या गोष्टी या देशामधल्या कोणत्याही शहरामध्ये घडू शकतात. आणि म्हणूनच आपल्याला याच मुद्द्यावर आज बोलायचं आहे की हे नेमकं का घडतं आहे. कुठली अशी ही वृत्ती आहे, ही पुरुषप्रधान संस्कृती आहे का, ही मनोवृत्ती आहे का, ज्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत, याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी विनायक. ओपन हाऊसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज मी आहे मुंबईतल्या रुईया कॉलेजमध्ये. याच विषयावर बोलायला आपल्याबरोबर काही तरुण मंडळी आहेत. मी थेट चर्चेलाच सुरुवात करतो आहे. आपल्याला सगळ्यांना विषय माहिती आहे आणि त्या विषयाचं गांभीर्यसुद्धा माहिती आहे. मला सांग, ज्या वेळेस ती दृश्य टेलिव्हिजन स्क्रीनवर तू पाहिली असशील जे 31 डिसेंबरला घडली, ती दृश्य बघून नेमकं काय वाटलं? डिस्टर्बिंग होती ती? प्रकरण जे घडलं ते अगदी वाईटच होतं आणि त्याच्या माध्यमातून एवढं कळून येतं की कितपत समाज आणखीन झोपलेला आहे. ज्यावेळेस ते फक्त बेंगलोरमध्ये नाही किंवा दिल्लीमध्ये नाही, ठिकठिकाणी ते घडत होतं. ज्यावेळेस सरकार दारूबंदीचा निर्णय घेतो की एक दिवस दारूबंदी केली पाहिजे 31, तुम्हाला माहिती की रस्त्यावरती मुलं दारू पिऊन छेडछाड हा प्रकार वाढणार आहे. माझ्या ठिकाणी आणि माझ्या वस्ती इथे होत होता. तुम्ही जर एक दिवस दारूबंदीचा, मी चेंबूर या एरियामध्ये राहिला आहे, की एक दिवस तुम्ही दारूबंदीचा निर्णय घेतला, त्या दिवशी तुम्ही ठोस निर्णय घेऊ शकत नव्हता की या दिवशी छेडछाड झाली की तुम्हाला या शिक्षाची ही ठोस शिक्षा तुम्हाला होणार. तर का नाही ते मुलांना कळालं असतं की मला असं वाटतं की तुम्ही ज्या वेळेस निर्णय घेतात तुम्हाला योग्य वाटतं, आता का नाही समाज उतरला रस्त्यावरती? ज्यावेळेस तुम्हाला मतदानाच्या वेळेस तुम्ही सगळे बाहेर येतात, या प्रकरणाच्या वेळेस तुमचे तोंड का गप्पा असतात? एक मुलगी म्हणून मला ते वाईट खूप प्रकरण वाटतं. ज्यावेळेस मी मुलगी म्हणून बाहेर पडते, त्या गोष्टीमुळे माझ्यावरती बंधने लागली जातात की बाबा रोज मीडियामध्ये, रोज टी व्हीवरती बघून की मला घरात बंधने लागली जातात की बघ इथे या सगळ्या गोष्टी घडल्यात, तू 7च्या वेळेस घरी आहे, 6च्या वेळेस घरी आहे. कारण या गोष्टीमुळे मुलींवरती बंधने लागले जातात आणि मुलांना तितकं माहीत असतं मला होऊन काय 6 महिन्याची शिक्षा होणार, 1 वर्षाची होणार, पुन्हा मी स्वतंत्र होणार, पुन्हा मला त्या गोष्टी करायला मिळणार. मला असं वाटतं की काहीतरी ठोस त्यांना शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून हे थांबलं पाहिजे. मेन म्हणजे ती म्हणाली तसंच बंधनं भरपूर येण्याची शक्यता आहे. सगळ्या गोष्टींमध्ये पहिला मुद्दा येतो म्हणजे लोकांची मेंटॅलिटी. सगळ्या लोक एक्सेप्ट करतात की हां झालं, एक रात्रीचा प्रश्न होता, दुसऱ्या दिवशी विसरून जातात. त्या माणसाला काहीतरी व्हायला पाहिजे किंवा त्या मुलीला काहीतरी झालं, या गोष्टीचा कोणाचा विचार नाही होत. म्हणजे किंवा कायदाही त्याला ठोस निर्णय घेत नाही. या सगळ्याचा परिणामी पुढच्या पिढीवरही होण्याची शक्यता आहे, आपल्या आत्ताच्या पिढीवर होण्याची शक्यता आहे. आत्ता जे पुढच्या परिणामांचा खूप म्हणजे बारकाईने विचार केला आपण तर त्याचे एवढे वाईट गंभीर परिणाम होऊ शकतात. बरोबर आहे. तुला काय वाटलं? राग आला, भीती वाटली, काय वाटलं? कारण 2 इमोशन्स आहेत. एक तर आपल्याला बघून पहिल्यांदा भीती वाटते की बाबा मी बाहेर पडू की नको. दुसरी गोष्ट, हे का घडलं याचा आपल्याला जास्त राग येतो. तुला काय वाटलं? राग हा आलाच, कारण एका मुलीसोबत ही घडलेली घटना आहे. माझ्या मनात एक उलट असा प्रश्न आहे की जेव्हा रात्रीच्या वेळेस एखादी मुलगी रस्त्याने जाते तेव्हा मुलं तिच्याकडे म्हणजे वाईट नजरेने बघतात, तिला छेडछाड करण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही आत्तापर्यंत असं कुठे पाहिलंय का की एखादा मुलगा रस्त्याने जातो आणि त्याला मुलींनी छेडलंय? असं का नाही? म्हणजे मुलांची अशी मेंटॅलिटी काय की मुलगी रस्त्याने चालली आहे रात्रीची म्हणजे ती अबला आहे, ती एकटी आहे, तर तिला आपण कसं तिच्यासोबत वागू शकतो? ते चुकीचं आहे. आणि एक वाईट अशी गोष्ट आहे की जेव्हा लोक तिकडे असतात आणि असूनसुद्धा मदत नाही करत, हे खूप दुर्दैवी आहे. म्हणजे लोक म्हणतात की जाऊ दे, आपण ह्याच्यात अडकायला नको. एक्झॅक्टली. कारण का बघ्यांची संख्या आपल्या देशात खूप आहे, काही जाऊन ते थांबवणाऱ्यांची संख्या अगदीच कमी आहे, हातावर मोजण्या इतकी. हो, ते तर आहे. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा घटना घडत असते तेव्हा तिकडे कोणताही विचार न करता तुम्ही जा, तिकडे ॲक्शन घ्या. परिणामांची गोष्ट नंतरला आहे. आणि आपल्या देशामध्ये कसं असतं की कोणती घटना घडली की त्याच्यानंतर मग डिबेट होणार, न्यूज चॅनल्सवरती भांडणं होणार, आपण फक्त बोलतो, चर्चा करतो आणि विसरून जातो. हां, तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही ॲक्शन घ्या. आणि लोकांना एवढंच सांगेन की तुम्ही तिकडे आहात ना, तिकडे जाऊन मदत करा त्या व्यक्तीला. तुम्ही परिणामांची विचार करूच नका. तुम्ही पहिलं त्या व्यक्तीला मदत करा, कारण तेव्हा मदतीची जास्त गरज असते. जर लोकांनी काही तिकडे ॲक्शन घेतली असती तरी घटना म्हणजे मला वाटतं पुढे काही झालंच नसतं. बरोबर आहे. लोकांनी जर केलं असतं किंवा पोलीस तिकडे होते,
पोलिसांनी जर काय केलं असतं, त्यांचं काम केलं असतं तर बरं झालं असतं. पण मला एकच गोष्ट यात ॲड करायची आहे की हे सगळं बरोबर आहे आपण जे बोलतो तेव्हा, पण असं नाही आहे की सगळेच पुरुष असे वागतात. ही एक स्पेसिफिक वृत्ती आहे. मला सांग, मी मुलगा म्हणून तुला हे मुद्दाम विचारतो, ही काय वृत्ती आहे? ही पुरुषप्रधान मानसिकतेमधनं आलेली गोष्ट आहे की मी श्रेष्ठ आहे, ही कनिष्ठ आहे आणि मग मला हवं तसं मी हिच्याबरोबर वागीन, काय करीन? प्रत्येक मुलगा असा आहे असं मी म्हणत नाही, पण ही जी घातक वृत्ती आहे ना, ती आपल्याला पूर्णपणे बर्बाद करून सोडणार आहे. जेव्हा अशा काही घटना घडतात, सर्वात प्रथम पुरुष आहे मी, या पितृसत्तेतल्या व्यवस्थेतला एक भाग आहे. आणि ज्या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुले, आंबेडकर, साने गुरुजी असे घडले, तर त्याच मातीमध्ये असे पुरुषसुद्धा आहेत की जे पुरुष स्त्रियांना समानतेची वागणूक देतात. वेळच आपण बघतोय काही पुरुष आहेत ते फक्त एखाद्या मादी दिसली की मी नर आहे म्हणून उठतोय. ते एक सर्वात वाईट वाटतं मला. आणि सर्वात वाईट असं वाटतं की जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा समाजातली जी जाणकार मंडळी आहे, नेते मंडळी, ती वेगवेगळे स्टेटमेंट देतात, तेव्हा त्याच्यापेक्षाही वाईट वाटतं. त्याच्यापेक्षा असं वाटतं की आम्ही अजून किती मागे जाणार आहोत, किंवा ही जी नेते मंडळी आम्हाला चालवतात ही आम्हाला किती मागे घेऊन जाते. मला तर वाटतं की आपल्याला हाच विचार करायचा आहे की यांना किती सिरियसली घ्यायचं आणि किती नाही घ्यायचं. कारण का ज्यांच्या म्हणजे मेंदूमध्ये काही बुद्धी नावाची काही गोष्ट नाही आहे ना, तेच अशा पद्धतीने बोलू शकतात. आणि जेव्हा अशी घटना एखादा पुरुष एखाद्या स्त्रीवरती करतो, तेव्हा पितृसत्ता बोट दाखवून सांगत असते, बघा की तुमची लायकी काय आहे, तुम्ही 7च्या आत घरात असला पाहिजे आणि तुम्ही असे कपडे घालून रस्त्यावरती किंवा न्यू इयरच्या रात्री तुम्ही येऊ शकत नाही. म्हणजे पितृसत्ता तुम्हाला एक चॅलेंज करते स्त्रियांना की आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवली, आणि त्याच्यामुळे समस्त स्त्रियावरती परिणाम होतो. मग मी सुद्धा, माझी बहीण आहे, मी तिला बाहेर पाठवणार नाही, कारण की बाहेर जे छेडणार आहेत किंवा त्रास देणार आहेत ते पुरुष आहेत. मग मी माझ्या मुलीला, बहिणीला, स्त्रीला मग मी बंधनात टाकतो. का? कारण जरी माझी इच्छा नसली तरी सुद्धा मी न कळत त्या पितृसत्तेचा भाग जेही म्हणाले की बंधनं येतात मग, आणि मग आपण बंधनाच्या बेडीमध्ये त्या मुलीला ठेवतो आणि मग ती पण बांधली जाते. जसं ही म्हणाली की ज्यावेळेस आपण 15 ऑगस्ट येतो, 26 जानेवारी येतो, सभेमध्ये आपण एक शपथ घेतो संविधानाची, आणि त्या संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय आमच्या स्वातंत्र्याचा, ते आम्ही ठरवणार की आम्हाला कसं राहायचंय, ऍब्सोल्युटली येस. मी कसे कपडे घालणार, मी कसं राहणार. तर तुम्ही लोक कोण आम्हाला बोलणार आहे की तुम्ही असं राहिलं पाहिजे, तसं पाहिलं? काही बऱ्याच लोकांनी सांगितलं की अरे बाबा तिने असे कपडे नव्हते घालायला पाहिजे होते. हे लोक कोण आहेत आम्हाला सांगणार आहे की तुम्ही असं राहिलं पाहिजे? तुमची मानसिकता बदला अगोदर. तू एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलायस आणि या मुद्द्याकडे खरं तर मला यायचं आहे. हा एक खूप मोठा मुद्दा आहे मानसिकतेचा. आणि ही जे हा म्हणला की पुरुषप्रधान मेंटॅलिटी आहे, ही आपण जोपर्यंत तोडत नाही, तोडण्याची भाषा आपण अनेकदा करून झालोय, पण आपण सातत्याने फेल होत गेलोय. आपल्याला अजूनही ते बॅरियर तोडता आलेलं नाहीये. त्याच्यावर पण आपण बोलूया. कर्नाटकचे जे मंत्री आहेत त्यांनी असं स्टेटमेंट दिलं या विषयावर, बंगळूरच्या केसवर, की त्या मुलींनी वेस्टर्न ड्रेस घातलेला. तर हे म्हणजे त्यांनी का सांगावं, डोंट टीच अस हाऊ टू ड्रेस, टीच मेन हाऊ टू सी. हा मुळात मुद्दा आहे. आणि हा मेंटॅलिटीचा प्रश्न आहे. जोपर्यंत तो संपत नाही तोपर्यंत हा वाद चालूच राहणार. जसं सुषमाने एक संविधानाचा मुद्दा तिने मांडला, मी त्यालाच घेऊन ॲक्च्युली पुढे जाईल की ज्या संविधानावरती आपला भारत चालतो, त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला दिला आहे, त्याच्यामध्ये समानतेचा अधिकार आपल्याला दिला आहे, त्याच्यामध्ये ती मूल्य आपल्याला दिली आहेत आणि त्या मूल्यांना घेऊन आपण सगळेजण चालतो. त्याच्यामध्ये असे कलम 19 प्रमाणे आपल्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जर संविधान आपल्याला देतं, कलम 19 जर आपल्याला असं सांगतं की महिलेला म्हणजे कोणा नाही, पुरुष असो, स्त्री असो, थर्ड जेंडर असो, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे. मग तुम्ही प्रत्येक वेळीस म्हणजे मुलगी म्हणून जे पितृसत्ताक आपण सगळेजण खूप वेळ झाला बोलतोय, अजून किती दिवस आपण महिलेला दुय्यम स्थान देणार आहोत आणि प्रत्येक वेळेस तिच्या कपड्यांवरती, तिच्या वागण्यावरती आपण बोलणार आहोत? कधी आपण तिला आपल्या बरोबरीने बघणार? जेव्हा आपण तिला माणूस म्हणून बघू त्यावेळेस स्त्री आणि पुरुष एकत्र येऊ. नाहीतर आपण तिला बाई म्हणून बघितलं तर आपण फक्त तिच्या शरीर रचना, जे काही वेगवेगळ्या गोष्टी घडतात त्यालाच बघणार आणि त्याच्यावरती आपण कमेंट करणार. ज्या पद्धतीने आपले राजकीय नेते अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतात, म्हणजे खूप शर्मेची बाब आहे. कारण ते लोक सुद्धा संविधानाची शपथ घेतात, संविधानाला मानतात. तर तरुणाई पुढे तर नक्कीच हे आहे की आपण ज्या लोकांना निवडून देतो ते काय आपल्याला घडवणार, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो. तरुणाई पुढे प्रश्न खूप आहेत. आपण तरुण म्हणून आहे ना की प्रत्येक गोष्टीवरती चर्चा करतो, बोलतो, पण आपल्यामध्ये तेवढी धमक नाही आहे की आपण ती कृती करून दाखवतो. आज आपण प्रत्येक वेळेस रस्त्यावर उतरू खरे,
पण यापुढे या घटना घडू नयेत यासाठी आपण काय करतोय ना, हे आपण अजूनही बघत नाही आहोत किंवा करत नाही आहोत असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. मला माहित नाही तुम्हाला किती पटेल. राजकीय वगैरे लेवल ही खूप बाहेरची लेवल आहे. इथे विसरूनच सगळेजण- जाऊया, हा, कारण exactly. त्यांची इथे काय- सगळेजण म्हणतात की दुसऱ्यांनी काय केलं पाहिजे. Exactly. पर्सनली माझं म्हणणं हे आहे, हे सगळं झालं त्या मुलीसोबत हे सगळं झालं. एक मुलगी म्हणून मी बघताना मलाही तेवढंच वाईट वाटलं. सगळ्यात जास्त राग मला या गोष्टीचा आला, त्या गल्लीत ते घडत होतं आणि गल्लीच्या तोंडाशी बघे माणसं होते. होती, त्या एका गोष्टीचा राग आला. दुसरी गोष्ट की बाहेरच्या जगाचं सोडून द्या, बेसिकली दुसऱ्यांना काय सांगायचं, दुसऱ्यांनी काय करायचं हे दुसऱ्यांना सांगणं सोडून द्या. मला पर्सनली हे एक वाटतं की हे सगळं आत्ताच्या घडीला होत आहे आणि हे असं नाही की ऑल ऑफ अ सडन होतं. हे खूप वर्षांपासून आपल्याकडे चालू आहे. बायकांवर जे अत्याचार होत आहेत ते कुठेतरी जाऊन मला हे वाटतं की दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा ना आज मुलीने स्वतः स्ट्रॉंग झालं पाहिजे. आणि हे खूप सोपं आहे की आपण Exactly, दुसऱ्यांना हे- सांगतो की ए हां. बाबा तू असं नको करू, हे सगळं चुकीचं आहे, पण मी काय करतोय. उद्या जाऊन हे माझ्या डोळ्यांसमोर झालं तर मी ठीक आहे दुसऱ्यांना बोलेनच, बघणाऱ्यांना मी बोलेनच की नाही हे नाही करायला पाहिजे होतं. मी स्वतः जाऊन ते प्रयत्न करेन थांबवायचा. पण ॲट दी सेम टाईम जिच्यासोबत हे झालं आहे तिला मी पर्सनली जाऊन फक्त एकच गोष्ट सांगेन, ह्याच्या पुढे दुसरे आपल्याला काय सांगतात किंवा दुसऱ्यांनी आपल्याला मदत करायची अपेक्षा ठेवायचीच नाही. मेक युअर सेल्फ स्ट्रॉंग. पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही व्यवस्था स्त्री स्वातंत्र्याची आणि समानतेची विरोधक आहे. कारण व्यवस्थेमध्ये जे बसलेले आहेत ते जाती व्यवस्थेने ग्रासलेले आणि धर्मसंस्थेने ग्रासलेल्या संस्कारातले आहेत. त्याच्यामुळं स्त्रीचा प्रश्न सतत ऐरणीवर राहिलेला आहे देशामध्ये. तो एका शहरापुरता मुद्दा नव्हता बेंगलुरूमधला, ज्या गृहमंत्र्यांनी ते विधान केलेलं होतं की स्त्रीने तोकडे कपडे घालू नयेत, कारण त्यांचा जो चष्मा आहे तो पुरुष सत्ताक व्यवस्थेतून आलेला आहे. त्याच्यामुळे हे पुरुषी जी मानसिकता आहे त्या अहंकारातून ही छेडछाड ही जबरदस्ती घडत असते की मला अधिकार मिळालेला आहे की मी चालेल बाबा ह्या रात्री मुलगी चाललेली आहे. तो संस्काराचा भाग आहे आपल्या, आणि जो हजारो वर्ष आपल्यावर संस्कार झालेले आहेत. कारण संविधान आल्यामुळे आपल्याला समानता स्वातंत्र्य ह्या गोष्टी मिळायला लागल्यात, पण त्या आपल्या अंगात रुजल्या नाहीत, भिडल्या नाहीत. त्याच्यामुळे आपण मुलीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे अजूनही आपला पुरुषी मानसिकतेतलाच आहे. कारण ती स्वातंत्र्य जेवढं भोगत असते ते पुरुषाला बघवत नाही आणि तो आपण अधिकार गाजवत असतो. ही एनर्जी जी आहे त्याच्या अंगातली, त्याच्यासाठी आपल्याला स्वतःपासून व्यक्तिगत पातळीपासून सुरुवात केली पाहिजे. जशी सार्वजनिक पातळीवर आपण समानतेची मागणी करतो, स्वातंत्र्याची मागणी करतो. जसं ती म्हटली की मी काय करते, जसं की- आपण काय करतोय हे बघणं जसे आता महत्त्वाचं. माझ्या घरामध्ये मी सांगतो स्वतःचं उदाहरण की धार्मिक संस्कारांना ग्रासलेलं घर आहे माझं. खरं तर मी प्रतिगामी एकदम शहरातून इथं वाढलो खेळलो, मराठवाड्यातला आहे मी. तर बहिणीला माझ्या बुद्धाने त्याचा धम्म गिफ्ट दिला. का तर विज्ञान आहे ह्याच्यामध्ये, हे विचार आहे म्हणलं घे म्हटलं बहीण. आणि ती नरेंद्र महाराजांची पूजा करतात ते. म्हणलं हे धक्कादायक होतं माझ्यासाठी. म्हणलं हे अत्यंत घातक आहे. म्हणलं ह्या मानसिकतेतून बाहेर निघ म्हणलं. आणि स्वतःहून सुद्धा बोलले तुला जीन्स वगैरे काय घालायचं घाल म्हणलं, ह्याबद्दल तुला स्वातंत्र्य आहे म्हणलं. पण ते स्वतःहूनच तयार नव्हते बदलण्यासाठी. म्हणलं तू बदल म्हणलं, कारण जग खूप पुढे गेलेलं आहे म्हणलं, तुला ह्या बाबतीत काय पण ज्याला बदलायचं नाही त्याला मग कसं तू बदलवणार किंवा काय करणार तू त्याच्यासाठी. त्यासाठी आपल्याला जे महापुरुषांनी शिकवण दिलेली आहे, संविधानाचा जो मार्ग आहे की ही मूल्य जे आहेत स्त्रीकडे माणूस म्हणून बघितलं पाहिजे, एक विचार म्हणून बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे स्त्रीकडे सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. कुठला जो फुल्यांनी दिलेला होता, सावित्रीबाई फुल्यांनी दिला होता की स्त्रीला आपण कोण्या हेतून बघतोय, जे मोर्चे निघतात, जाती रंग चढवला जातो त्याला, त्या पलीकडे जाऊन आपण हे इव्हेंटचं स्वरूप येऊ नये म्हणून त्याला सामाजिक प्रतिष्ठा आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले. तू एक मुद्दा महत्त्वाचा म्हटलाय, पण आहे ना मला एक साधी गोष्ट सांग. म्हणजे आय डोंट नो की हे बोलणं किती योग्य आहे किंवा किती अयोग्य आहे. मला सांग, आत्ता हा जे म्हणाला या सगळ्या गोष्टी आपल्याला पटतायत, खऱ्या कळतंय पण वळत नाही. पण या सगळ्या गोष्टी आपण फक्त एक फिलॉसॉफिकल गोष्टी म्हणून बघतो का? ही फॅशन झाली आहे का की या सगळ्या गोष्टींबद्दल बोललं किंवा या सगळ्या गोष्टी त्यांचा विचार केला की हां म्हणजे मी काहीतरी चांगलं करतोय पण मला मनातनं तसं करायचंच नाही आहे आणि माझी कृती त्याहून काहीतरी वेगळी सांगते. मी असं म्हणत नाही की ह्यांनी, मी असं म्हणतो एक जनरल हा माइंडसेट झाला आहे का, आणि हे घातक आहे. ॲक्च्युली हे घातक आहे, कारण की आपण जेव्हा समोरच्याला म्हणतो ना की तू हे करू नकोस, तो करणारे नाही करणारे त्याच्यावरती डिपेंड आहे. पण पहिली गोष्ट, आता सगळे इथे म्हणाले की बघ्याची भूमिका तिथल्या लोकांनी घेतली, त्यांनी बघ्याची भूमिका बट ऑब्वियस यांनी घेतली असेल की आता मी गेलो तिथून चौकीतून मला 10 वेळा कॉल करतील, ही एक त्यांची पहिली मानसिकता असेल. तुम्ही मगाशी पण म्हणालात की आपल्याला सदृढ मानसिकता, जर समाज बदलायचा असेल तर मानसिकता कशी हवी,
मानसिकता नक्कीच तुम्ही स्वतःची चांगली करा. आणि जी तुम्ही म्हणालात की फिलॉसॉफी, नक्कीच कोणी विचार करते की म्हणजे ही फॅशन झाली आहे. ॲक्च्युली फॅशन झाली आहे. आणि जो करणारा असतो तो स्वतःला असा डिग्रेड समजतो की ओके, सज्जनतेचा भाव स्वतःच्या चेहऱ्यावरती आणतो. मगाचपासून सगळी चर्चा ऐकली, कायद्याचं राज्य हवं किंवा कायदे कडक करण्यात हवे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कायदा हे लादण्याची गोष्ट आहे. लॉ मस्ट बी एन्फोर्स्ड. कायद्यासाठी जरी माणूस असला तरी त्याची अंमलबजावणी जेव्हा होत नाही त्यावेळेला कायद्याचा धाक संपतो. कसं राहील गोष्ट- लॉ एन्फोर्सिंग तेच. अथॉरिटीज जर बघायची भूमिका घेत असेल तर मग कोण काय प्रचंड जबाबदारपूर्वक विधान करतो, गुन्हा संपत नसेल तर गुन्हेगार संपवा. गुन्हा संपत नसेल तर गुन्हेगार संपवा. त्या भीतीने गुन्ह्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. नाही, मला नाही वाटत. ठीक आहे, होऊ ओके, शकतं. फाईन. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपण इतरांना सांगतो ते आपण आधी स्वतःपासून सुरुवात करूया. याचा एक साधा जर मतितार्थ काढायचा तर जी गोष्ट तुम्हाला स्वतःच्या आई किंवा बहिणीबरोबर घडताना वाटत नाही किंवा घडावी असं वाटत नाही, ती गोष्ट तुम्ही इतर स्त्रियांबरोबरही घडू देऊ नका. ही Exactly. त्याच्या पाठची साधी फिलॉसॉफी आहे. पुरुष सत्तेचा ज्या वेळेला प्रश्न येतो त्यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की निसर्गतः स्त्री आणि पुरुषामध्ये भेद आहे जो तुम्ही बदलू शकत नाही. समानतेच्या कितीही गप्पा मारल्या पण तो बायोलॉजिकल भेद. बायोलॉजिकल, मी तेच सांगतोय, मी बायोलॉजिकलच भेद सांगतोय. सो बी प्रिसाईज, कारण भेद आहे असं म्हटल्यावर भेद आपण नेहमी म्हटल्यानंतर शारीरिक असं- भेद. हा, ओके, ओके. ठीक आहे, बायोलॉजिकल शारीरिक- भेद आहे, हा, शारीरिक भेद आहे. भेद एक्झॅक्टली डायव्हर्सिटी आहे, भेद डायव्हर्सिटी नाही. भेद नाहीये, ती भिन्नता आहे. ठीक आहे, आलो. तर डायव्हर्सिटी आहे. ओके, ओके. भिन्नता आहे. स्त्री आणि पुरुष म्हणून वेगवेगळे आहेत. आता ज्या वेळेला विचारांची गोष्ट येते, एक मुलगा म्हणून मला जेवढे हक्क आणि अधिकार मिळतात किंवा मला जेवढं स्वातंत्र्य मिळतं तेवढं स्त्रियांना मिळत नाही किंवा माझ्या बहिणीलाही मिळत नाही, हे मी मान्य करतो. पण हे का? माझा याचं- मुद्दा हा आहे की हे याचं का? कारण हे हेच आपण आहे. स्वतःला कधी प्रोब केलं याचं कारण आपण हेच बोलतो आहे. 100 गोष्टी, अगदी पण आपण बरोबर. करतो का हे? याचं कारण हेच आहे की पुरुष श्रेष्ठ आणि स्त्रीचा दर्जा कनिष्ठ पुरुष हा प्रधान विचार मानसिकता ही बरोबर. हा, पण यातनं आपण मार्ग काय काढणार आहोत? यातून- आपण याला यातून ऍटलीस्ट मार्ग- प्रोब यातून करतोय मार्ग- का यातून की हे मार्ग चूक आहे, हे काढण्याचा- बरोबर आहे, हे तोडायचं कसं? यातून मार्ग काढण्याचा हीच एक महत्वाची त्याचा मार्ग असेल की मुळात स्वतःपासून जी सुरुवात करतोय ना ती आधी ताकदीची असायला हवी. केवळ बोलण्यातून ती नको. एक्झॅक्टली. म्हणजे जर ह्या क्षणी जर रस्त्यावर एखाद्या मुलीची छेड काढली जाते तर इथे बसून तत्वज्ञान पाजळण्यापेक्षा जर त्या तिकडे मुलाला जाऊन कृती इथे जर केली, बरोबर, त्या क्षणी केली, नंतर बरोबर, नव्हे, बरोबर. तरच काहीतरी होऊ शकेल. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कायदा ही लादण्याची गोष्ट. मला असं वाटतं एका दिवसात कुठची गोष्ट तयार होत नाही. मुळात तुम्ही ज्या घरात जन्माला येता तिथे काय विचार मांडले जातात त्यानुसार तुम्ही घडता. तुम्ही एका घरात राहत असताना मुलीला सांगता की ह्याच नियमांनी तू राहिलं पाहिजेस, तू असेच कपडे घालायला पाहिजे, आणि तिथेच तुम्ही तुमच्या मुलाला अलाउड करता की ठीक आहे तू रात्री 12 वाजताही भटकू शकतोस. पण तुम्ही तिथेच फरक करताय. जे तिथे त्याला कळतं की आपल्या बहिणीची ही गोष्ट केली जाते की तिला ही गोष्ट अलाउड नाही आहे, ती गोष्ट अलाउड नाही. तिथेच त्यांची सुरुवात होते की दुसरी कोणतरी मुलगी आहे तिला ही गोष्ट अलाउड नाही, म्हणजे तिच्याशी करण्यात जास्त मजा आहे. मुळात ज्या समाजात ज्या कुटुंबात राहताना त्या कुटुंबाने ठरवलं पाहिजे की आपण आपल्या मुलांना काय शिकवतो. जसं त्याने तो म्हणाला की आपल्या आईकडे किंवा बहिणीकडे आपण त्या नजरेने, म्हणजे आपल्याला वाईट वाटतं त्यांच्यासोबत असं कोण वागलं तर ॲक्च्युली असा किस्सा आहे की मी आणि माझी मैत्रीण एकदा स्कूटीवरून जात होतो आणि तिचाच एक असा भाऊच लागतो आणि तो मुलगा म्हणजे तिच्याकडेच बघत होता आणि नंतर ओळखीने आम्ही थांबलो आणि नंतर त्यानेच असं म्हणजे त्यालाच खूप विचित्र वाटलं की मी माझ्याच बहिणीकडे त्या नजरेने बघत होतो. तर मला त्याचं पटलं की प्रत्येक वेळेला मुलांचं कसं होतं की आपल्या बहिणीकडे कोणी असं बघितलं किंवा आपल्या बहिणीला किंवा आपल्या आईला कोण काय म्हणालं की त्यांना खूप राग येतो. पण ते जर तुम्ही जर नाक्यावर बसून एखादी सुंदर मुलगी चालली आहे तर तुम्ही सहज की अरे वा काय आहे वगैरे असं तसं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं का होतं, समानता का आहे तर समाजाच्या थिंकिंगमध्ये आहे. कारण का कसं होतं माहिती आहे, एखादी मुलगी बिंदास एखाद्या मुलाशी किंवा कोणाशीही जर फ्रेंडली बोलत असेल किंवा बिंदास फिरत असेल ना तर मग तिच्याविषयी बोललं जातं की अरे काय मुलगी आहे ही, म्हणजे ही जरा एक्स्ट्रीमच लेवल आहे, म्हणजे फॉरवर्डच आहे. आता तू हे उदाहरण दिलंस म्हणून मी तुला विचारतो, ओपन माइंडेड असणं आणि अवेलेबल असणं हे या दोघातला फरक आपण विसरलोय का? Actually, मी हे का विचारतोय कारण म्हणजे- जे तू म्हणालीस ना
ही मुलगी ओपन माइंडेड आहे, चल मी हिच्या खांद्यावर हात टाकून फिरू हो. शकतो, आम्ही गळ्यात गळे घालून फिरू शकतो, दॅट डज नॉट मीन दॅट शी इज अवेलेबल. ऍक्च्युली असंच आहे. हे की- मुलांनाही कळलं पाहिजे की नाही? हो, मुलांना कळलंच पाहिजे, कारण का मी जर सगळ्या मुलांशी फ्रेंडली वागते Exactly. की त्यांच्याशी Right. बोलते, तर असं नाहीये की बाबा तू ये आणि माझ्या गळ्यात हात टाक किंवा मला मिठीच मार आणि तू मला काही बोलू शकतोस, याचा अधिकार मी तुला दिला नाहीये. आता ही म्हणाली की पुरुष, आपण एवढ्या वेळा जी काही चर्चा करतो ती पुरुषांची मानसिकता यावर करतोय, पण स्त्रियांच्या मानसिकतेवर आपण कोणी बोललोच नाही आहोत. Very तर good. मला असं म्हणायचं आहे की आपल्याच आपली आई किंवा आपली मोठी बहीण किंवा आता आपण ट्रेनमधनं फिरताना वगैरे ज्या कुठल्या स्त्रिया मी बघत आले ना, त्या एखादी मुलगी जर ट्रेनमध्ये क्रॉपटॉप घालून चढत असेल ना, तर ते साडी आणि ब्लाऊज मधलं 6 इंचाचं अंतर त्या 2 इंचाच्या अंतराला नावं ठेवतंच. ही खरं? मानसिक खरंच ठेवतं. मी पर्सनली बघितलेली गोष्ट काय आहे. काय काय आणि काय हे- म्हणजे म्हणजे असं आहे की साड्या नेसतात बायका, तर ते तुम्ही खूप चांगले आहात आणि तुम्ही खूप सज्जन आणि ट्रेडिशनल आहात, पण तेच जर तुम्ही पूर्ण जीन्स आणि टी शर्ट घातलेली मुलगी असेल तर ती सज्जन नसते, ती ओपन माइंडेड असेल, पण नाही, त्यांना ते पटत नसतं. हे संस्कृतीच्या विरुद्ध जाणार, हे स्त्रियांची मानसिकता आहे. पुरुषांची मानसिकता असू शकते, पण स्त्रियांना विरोध करणं हे किती चुकीचं आहे. जी मानसिकता ती म्हणाली ती बरोबर बोलली की आपण जेव्हा म्हणतो की पितृप्रधान समाज आहे, पण कुठे ना कुठेतरी ह्या समाजाला एक स्त्री पुढे प्रोत्साहन देते. आपण घरी म्हणतो, घरी आपण बघितलं तर आपली आई मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा तिला किचनमध्ये काम करायला पाठवते की बाई तू आता वयात आली आहेस, तुझं लग्न होतं, तू किचनमध्ये काम करायला जा. पण तो जर मुलगा जर मोठा झाला तर त्याला म्हणते नाही, तू तुझ्या पुढातलं ताट पण उचलू नकोस, तू इथे बसून राहा, तुझी दिदी आहे, तुझी दिदी काम अगं हे करेल. आपल्याला लहानपणापासून होतं ना, हा, कारण का मग जेव्हा कुठे आपण ना लहान कुठे असतो, मला घरात जर गाडी आणि GI जो खेळायला दिले, माझ्या बहिणीला जर भातुकली दिली, हा. उपयोग काय? हा, मग मग तिला का तेच नाही गाडी ना. आणि मला का नाही ते भातुकली? स्त्रियांनी हा एक पण साधा आपली- प्रकार आहे. स्त्रियांनी पण आपली मेंटॅलिटी बदलायला हवी. आणि दुसरी ती म्हणाली क्रॉपटॉप, जेव्हा आम्ही ट्रेनमध्ये चढतो तर चक्क बायका आमच्याकडे बघून बोलतात, हसतात की काय आजकालची मुली, काय त्यांना इज्जत नाही, लाज नाही, शरम नाही, चक्क असं म्हणतात. म्हणजे कपड्यांवर एक मिनिट जेव्हा तुम्ही साडी घालता, जेव्हा तुमचं पाठ पोट सगळं उघडे असते, तेव्हा ते तुम्हाला चालतं, पण जेव्हा आम्ही क्रॉपटॉप घालतो, आमचं एवढंच इतकंच आमचं पोट जेव्हा ओपन असतं, तेव्हा त्या बायका कुठल्या नजरेने आमच्याकडे बघतात, ते बोलतात ना, खूप एक लांछनास्पद आहे की एक स्त्री असून स्त्रीवरती तुम्ही हे करता. जे आपण स्त्रियाच्या मानसिकतेवरती बोलतोय, त्या समाजाने पिढ्या चाललेल्याच असतात आणि त्याच्या मागे पण पुरुष सत्ताचंच कारण असतं. ज्यावेळेस मी लग्न होऊन घरी जाते त्यावेळेस माझा नवरा ठरवतो की मी साडी घातली पाहिजे की ड्रेस घातला पाहिजे, आणि अगदी ज्यावेळेस बरोबर. मी ज्या घरात माझं बरोबर. बालपण किंवा मोठं पण होतं त्यावेळेस जे बंधने मला लागले असतात, तोच दृष्टिकोन माझा बनलेला असतो की किंवा इथे स्त्रीची मानसिकता येत नाही. ज्यावेळेस तिला तिच्यावर जे संस्कार घडवले जातात आणि तेच असतात. जशी ही कारण म्हणाली तिला फ्रीली विचार करायला कधी कोणी आपण Space दिलेलं स्पेसच दिलेलं नाहीये, श्वास घ्यायला ती संधीच दिलेली नाहीये. हो. एक्झॅक्टली, जन्मापासून ते लग्नापर्यंत आणि मरेपर्यंत तिला बंदिस्त तिच्या मागे ठेवलेलं आहे. पुरुष सत्ताच असते. आणि जसे की ही म्हणाली की बाबा एखादी ज्या वेळेस ती बेंगळूरचं प्रकरण झालं आणि ज्यावेळेस ते मुलं होते की असं नाहीये, छेडछाड माझ्यासोबत पण होते आणि रोजच्या प्रवासामध्ये होते. ज्यावेळेस माझ्यासोबत छेडछाड होते, रोजच्या नेहमीच्या रस्त्यावरती त्यांचा ठरलेला असतो की बाबा या वेळेत कोणती मुलगी येते, त्यावेळेस कोणती मला मुलगी सांग, येते. नाही तू हे जे म्हणतेस मला खरंच सांग की कपडे कुठलेही असू देत ग, कपडे काय तुम्ही क्रॉपटॉप घाला, शॉर्ट्स घाला किंवा कुर्ता घाला, बुरखा घाला, बुरखात पण छेडछाड होते. एक्झॅक्टली. होते मग याला छेडछाड. काय म्हणायचं, म्हणजे हे कपडे डिटरमाइन करत नाहीयेत ना. कपडे काय आपण घालतो, मुलींनी काय कपडे घातले, दॅट डज नॉट क्वालिफाय टू बी. एक्झॅक्टली, ते काय क्रायटेरिया नाहीये. बरोबर आहे की ज्यावेळेस मी घरातून येते की ज्यावेळेस माझ्यासोबत छेडछाड होते, एकदा झालं मुलांच्या गटामध्ये चर्चा असते, बाबा तू छेडला नाहीस तर तू मरत नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये नाही नाही सगळं- नाही काय 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 तू छेडछाड केली नाही तर तू मरत नाही, हे- मरत नाही, हे ही मुलांचं चर्चा वाक्य असते. हो, मुलांच्या ह्याच्यामध्ये की ज्यावेळेस मी जाते रस्त्याने, गाणं मला कमेंट्स केलं जातं, तूने मारी एंट्री तो दिल में बजी घंटे, असं ते गाणं आहे. तर मी सांगते बाबा तू पूर्ण गाणं बोल, मला ऐकून जायचं पूर्ण. त्यावेळेस त्याला दाखवून द्यायचं की तू कर, मग लाज वाट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तू चुकीचं करतोस. आणि तिथे आजूबाजूला बघणारे सुद्धा माझ्याकडे बघतात, अरे वा, म्हणजे लोक मजा घेत असतात. पण ज्यावेळेस त्याला दाखवून द्यायचं की बाबा तू करतोस ते चुकीचं करतोय, पूर्ण गाणं बोल, पूर्ण गाणं ऐकून जाते, पुढे ठरवणार मी काय करायचं मला ते. थोडक्यात पण असं सांगायचे, प्रकृती, विकृती आणि संस्कृती हे 3 घटक आहेत ना, त्या तिन्ही घटकांमधली संस्कृतीमधल्या आपल्या रूढी, प्रथा आणि परंपरा या घरापासून बदलायला हव्यात. विकृतीमधली आपली मानसिकता बदलायला हवी आणि प्रकृतीमध्ये म्हणाल तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या
ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच गोष्टी आपण ऑब्झर्व करून स्वतःहून बदलल्या गेल्या पाहिजेत. अशा तिन्ही गोष्टी जेव्हा बदलतील ना तेव्हा कुठेतरी आपल्यापासून बदलायला सुरुवात होईल. आता आपण म्हटलं की व्हॅल्यू सिस्टम हे फार महत्त्वाची आहे. म्हणजे एज्युकेशन ॲज अ स्कूल लेवल किंवा कॉलेज लेवल, ॲट द सेम टाईम आपण घरामध्ये म्हणजे आपले वडील आपल्या आईसोबत कसे बोलतात, कसे वागतात, इथून त्या मुलावर किंवा मुलीवर संस्कार होतात की कसं वागायचं. इवन कॉलेजमध्ये आपले शिक्षक लोक एका विद्यार्थ्यासोबत किंवा विद्यार्थिनीसोबत कसं वागतात, इथून एक संस्कार होतात. आपण इक्वॅलिटीबद्दल बोललो. फेमिनिझम हा वर्ड जो आहे तो इतका आता लाईटली घेतला जातो, ॲज अ जोक म्हणून घेतला जातो. फेमिनिझम इट्स नॉट अ जोक, इट्स अ टर्म अँड इट्स फॉर इक्वॅलिटी. बट लोकांना असं वाटतं की म्हणजे मोस्टली पुरुषांनाच असं वाटतं, माझ्या मित्रांना त्या जोक वाटतो की अरे तू फेमिनिस्ट आहेस म्हणजे शी तू फेमिनिस्ट कसा काय, तू तर मर्द असायला पाहिजे. दिस इज नॉट दॅट. ओके, इक्वॅलिटी असायला पाहिजे आणि स्त्रियांना आणि पुरुषांना सेम म्हणजे जो फेमिनिस्ट आहे तो मर्द नाही, तो नामर्द आहे. अगदी राईट. आणि हा आणि सोशल मीडियाचा ह्याच्यात खूप मोठा हात आहे की फेमिनिझम हा वर्ड त्यांनी खूप करप्ट केलेला आहे अशा प्रकारे. आता आपण सगळे इक्वॅलिटीबद्दल बोलतोय, तर एक मेन थिंग, सगळ्या गोष्टींची सुरुवात लहानपणीपासून, जसं पितृसत्ताक आपण म्हटलं की आपला समाज आतापर्यंत पितृसत्ताक झाला आहे. तोही आधी खूप वेगळा होता असेल, त्या गोष्टी व्हायला पण खूप वर्ष गेली आणि आता आपण ते सगळं काही त्यातल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या पाठी जेव्हा ठेवण्याचा प्रयत्न करतोय त्यालाही थोडा वेळ लागतोय. तसंच आहे की आता जर आपल्याला पॉझिटिव्ह व्हायचं आहे, या गोष्टीमध्ये बदल आणायचा आहे, तर त्यालाही वेळ लागणार. पण ही मानसिकता जर बदलायची आहे तर एक तर पुरुषाची मानसिकता बदलणं पण तितकंच गरजेचं आहे तितकी स्त्रीची बदलणं. लाईक या सगळ्या मानसिकता ना, आपण जे संस्कार म्हणतो, पूर्वीच्या काही आई वडील संस्कार करायचे, घरातून संस्कार व्हायचे, पण माझं असं स्पष्ट मत आहे की आत्ताच्या काळातल्या पिढीवर जे संस्कार होत आहेत ते मीडिया करते. म्हणजे मीडिया खूप इम्पॉर्टंट रोल असा बजावते की ज्यानी मुलांची मानसिकता खूप बदलली नाही, आहे. आता तू मुलांच्या मानसिकतेवर आलीस ना, परफेक्ट पॉईंट आहे. मला एक तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे हा मला पहिल्यापासून पडलेला प्रश्न आहे. ज्यावेळेस ही निर्भयाची केस झाली ना त्यावेळेपासून पडलेला मला हा प्रश्न आहे. आज मुलगी घरात जन्माला आली, तिला वाढवताना आपण जे काही संस्कार देतो, प्रयत्न करतो, जे काही करतो, त्यापेक्षा घरात मुलगा जन्माला आला तर मुलगा आहे म्हणून मुलाला वाढवताना आपल्याला जास्त खरं तर प्रिकॉशनरी मेजर्स किंवा हे घ्यायला पाहिजे. खरं तर मुलगी वाढवण्यापेक्षा मुलगा वाढवणं हे आज अत्यंत महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली मी आता हेच म्हणेल की तुम्ही तसं म्हणालात की मुलाला लहानपणापासून वाढवताना मुलगा बघतो की बाबांचा आईवरती जोर जास्त असतो, तो बाहेर गेल्यावरती एक्झॅक्टली भाऊ आणि बहिणीमध्ये पण तेवढाच फरक मी असतो. माझंच उदाहरण देईल की माझ्याही घरात तेच ॲक्च्युली आहे. जरी मी माझ्या भावावरती ओरडली तरी भाऊ लहान असल्यामुळे मला पहिल्यांदा हे बोलला होता, तो लहान आहे, तू जशी वागशील तसा तो वागेल. मग मी हा विचार करते की भले मी आता घरात कितीही चांगली वागली तरी हा बाहेर गेल्यावरती तो मुलीसोबत तसाच वागेल का? जर मी आता याच्यावरती इथे दाव आणला की नाही तू माझ्यासोबत असं नाही बोलू शकत, तो एक्झॅक्टली विचार करेल की बाबा माझी बहीण आहे, म्हणजे ही मी जिच्यावरती ओरडतोय ती पण कोणाची तरी बहीण आहे आणि मला नको हिच्यासोबत असं वागायला. मग मी हाच विचार करते, जेव्हा तुम्ही दुसऱ्या मुलीवरती अरे वाह काय आयटम आहे, काय माल आहे, हा जेव्हा विचार करता तेव्हा हा एक विचार दुसरीकडे आणा की माझी बहीण देखील अशी कुठेतरी जात असेल आणि तिला असं कोण म्हटलं तर म्हणेल. त्या दिवशी असाच एक प्रसंग घडला. तो तरुण व्यक्ती नव्हता, तो काही असा 45 वयातला नव्हता, तो चक्क म्हातारा व्यक्ती होता आणि एका छोट्याशा रिॲक्शनवरती त्याने मला नाही तो वर्ड यूज केला. म्हणून मी त्याला म्हणाले वा तुमची नात किती छान असेल, तुमच्या नातेला पण तुम्ही हाच वर्ड यूज करत असाल ना. त्यानंतर त्याची जी रिॲक्शन होती आणि त्यावेळेस मला जो अभिमान वाटला ना की वा मी त्याला बोलू शकले, मग भले तो कुठलाही व्यक्ती असो, आय डोंट केअर अबाउट दॅट. मुलगा वाढवताना बेसिकली मला एक कळत नाही की वेगळी थिंकिंग का असायला पाहिजे नाही, काही करावी लागते. वाढवताना. मी तुला सांगतो हे का करावी लागते. माझ्या पुन्हा घरात एकदा मला- आपल्याकडे तीच संस्कृती, I know, तीच I totally परंपरा, understand. त्याच माझा सगळ्या गोष्टी येतात. स्वतःचा भाऊ आहे माझ्या घरी. माझ्या घरात जितकं आम्हाला सांगितलं जातं ना की हे करणं चुकीचं आहे, हे वागणं चुकीचं आहे, तुम्ही वेळेवरती घरी या, सांगितलं जातं, मान्य आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की कुठेतरी माझ्यावरती रेस्ट्रिक्शन्स येतात. ॲट दी सेम टाईम माझ्या भावाला पण हे शिकवलं जातं की नाही उद्या बाहेर जाऊन तुझ्या बहिणीसोबत कोणीतरी हे केलं तर तुला कसं वाटेल. यू शुड नॉट ॲक्ट लाईक दॅट वेन यू हॅव सिस्टर्स इन युअर हाऊस. सो
मुलांना वाढवणं कठीण आहे पूर्णपणे मान्य आहे. बेसिकली त्यांना जास्त कठीण नाही, उलट उलट मी म्हणतोय की आता ती काळाची गरज आहे, मुलांना exactly. वाढवताना आणि जास्त काळजी घेतली पाहिजे. मुली जे दोन घरी मोठ्या वेगळे झाल्या- मापदंड लावले जातात ना ते मुली दोन मोठ्या मापदंड न झाल्यावर- लावता एकाच पट्टीत मोजलं पाहिजे. मुलीला मोठं झालं तर तिला वेगळं सांगायची गरज नाही पडणार आहे की तू स्वतःला जप. तिला माहिती आहे की स्वतःला जपायला लागणार आहे. वेरॅज हे मुलाला सांगायची गरज आहे की तू काय वागलं पाहिजे. मला ना एक्झॅक्टली मला ना ह्याच हे होतं की स्वतःला जप म्हणजे काय, का जपायला पाहिजे. ही जी परिस्थिती आपण निर्माण झालेली आहे ना, ही जी आपण तोडू नाही ना शकलो, त्यातच आपलं फेल्युअर आहे. जप आय डोंट मीन की तू घरातच थांब, तू हेच कर नाही. बाय जप आय मीन मेक युअर सेल्फ स्ट्रॉंग, मेक युअर सेल्फ स्ट्रॉंग Right. ॲट दॅट Which is लेवल की true. तुला कोणी नाही बघता आलं पाहिजे. एकंदरीत जर ही चर्चा जी बघितली आपण पूर्ण जे बघतो तर असं वाटतं की पुरुष विरुद्ध स्त्री किंवा स्त्री विरुद्ध पुरुष अशी झालेली आहे. तर मला असं वाटतं की तसं नसता आपला कॉमन एनिमी जो आहे, आपला जो एनिमी जो आपला शत्रू आहे तो पुरुष नाही किंवा स्त्री नाही. Exactly. कॉमन एनिमी आहे तो पेट्रियार्की. Exactly. आता जसं तुम्ही म्हणाला की घरामध्ये आपण मुलाला चांगलं हे करा, जसं जे वडील ड्रिंक करतात ते सांगतात की तू दारू पिऊ नको, पण त्याचा जो मुलगा असतो तो दारू पिणार. कारण की मुलं जे असतात ते आचरणाने शिकत असतात. तुम्हाला कितीही सांगा की तुम्ही मोरल पोलिसिंग किंवा मोरल त्याला कितीही सांगा इथिक्स तो करणार आहे. आता मी माझं उदाहरण देतो. मी काही वर्षापूर्वी खूप पेट्रियार्कल स्वभावाचं होतो, पण मी जेव्हा सोशल वर्क केलं, मावासारख्या संस्थेमध्ये काम करायला लागलो आणि कळालं की पुरुषांनी काम केलं पाहिजे, पुरुषाबरोबर काम करणं गरजेचं एक्झॅक्टली आहे. मी तेच विचारलं म्हणून की हे काय एवढं आता आपल्याला गरजेचं वाटतं आणि काय केलं पाहिजे तर त्याच्यात. मी घरामध्ये जेंडर रोल्स जोपर्यंत बदलत नाहीत, जोपर्यंत पुरुष घरामध्ये काम करत नाहीत, स्त्री बरोबर काम करत नाही, बाई बरोबर काम करत नाहीत, तोपर्यंत हा बदल होणार नाही. जेंडर रोल्स बदलले पाहिजेत. दोघा पुरुषांनी सुद्धा स्त्री बरोबर तेवढंच काम केलं पाहिजे. जर स्त्री सकाळी 6 वाजता उठते आणि सगळ्यात शेवटी झोपते तर पुरुषांनी सुद्धा तिच्याबरोबर काम केलं पाहिजे आणि मदत केली पाहिजे. आता मी माझ्या घरात जर बघतो की मी माझ्या बायकोला मदत करतो, त्यामुळे माझा मुलगा स्वतः माझ्या आईला अंथरूण घालायला मदत करतो, तो त्याचं ताट उचलतो. कारण की हा बदल माझ्या वडिलांनी मला कधी शिकवलं नव्हतं, पण जेव्हा मी ह्या संस्थेद्वारे शिकलो आणि मी सेम आचरणात आणलं तेव्हा माझा मुलगा फॉलो करतोय, माझी मुलगी फॉलो करते. तर असे जेव्हा बदल आपण माझ्या फॅमिलीमध्ये हे झालं पाहिजे, भाऊ बहीण वाढले पाहिजे, जोपर्यंत आपण आचरणात आणत नाही तोपर्यंत होणार नाही. ऍक्च्युली एक साधं तू सोल्युशन दिलं की रोल्स बदलले गेले पाहिजे. जेव्हा रोल बदलले जातील त्यावेळेस या सगळ्या गोष्टी सोप्या होतील. जसं ह्याने जेंडरचा जो मुद्दा मांडला, मला असं वाटतं की जेंडर ह्या सगळ्याचा कोरच जेंडर आहे. म्हणजे बेसिकली तुम्ही मुलगा म्हणून मुलाची वाढ कशी करता, मुलगी म्हणून मुलीची वाढ कशी करता, त्याच्यामध्ये घर, तुमची सोसायटी आणि तुम्ही स्वतः आणि तुमची मानसिकता हे खूप महत्त्वाचे रोल निभावतात. जसं ह्याने सांगितलं की तुमचे रोल आणि ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे, त्या दोघांनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर मला असं वाटतं की ह्याची जी सुरुवात आहे ही सुरुवात घरापासून, त्याचबरोबर शाळेमध्ये सुद्धा तुम्ही जेंडर फ्री वातावरण मुला-मुलींमध्ये ते एन्व्हायरमेंट आपण ॲक्च्युली आत्ता नाहीये, पण त्याच्यावरती ज्यावेळेस जर 2 गट केले जातात, इकडे मुली इकडे मुलं, इथपासनं. म्हणजे मला आठवतं पहिलीच्या वर्गात गेल्यावर सुद्धा मुलांनो तुम्ही इकडे बसा, मुलींनी इकडे बसायचं. म्हणजे का, जर ही माझी मैत्रीण असेल, हा माझा मित्र असेल, आम्ही तिघं एकत्र का नाही बसू शकत. मानसिकता हितूनच घडते की मुलगी म्हणून ही वेगळी बसते, किंवा जेव्हा मुलगी वयामध्ये येते तेव्हा तिचे शारीरिक बदल होतात आणि तेव्हा अट्रॅक्शन हा जो भाग असतो 16 वर्षानंतर जे काही आपले चेंजेस होतात, त्या मुलींना अट्रॅक्शन ज्या काही गोष्टी होतात, जे शारीरिक आणि मेंटली बदल होतात आणि त्याच्यातून हे प्रकार घडतात. म्हणून सुरुवातीपासून जर आपण जेंडरचं शिक्षण जर मुलांना दिलं तर त्याच्यानंतर मला असं वाटत नाही की पुढे जाऊन, म्हणजे डेफिनेटली पुढे जाऊन आपला समाज चांगला होऊ शकेल. तर हे शिक्षण देणं महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. पण नाही, शाळेतलं तू काय म्हणलीस? माझा अनुभव सांगते. शाळेमध्ये ॲक्च्युली मुलं जेव्हा मस्ती करतात तेव्हा मुलींच्या बाजूला त्या मुलांना ह्यासाठी बसवलं जातं की पहिले शिक्षक म्हणते तुला मी शिक्षा देईन ना, त्या मुलीच्या बाजूला बसवून. का म्हणून ती मुलगी कोण वेगळी आहे का, किंवा कुठल्या वेगळ्या जगातून आली आहे का, किंवा तो मुलगा खूप मोठा लागली आहे का, ती मुलगी खूप निश्चय आहे म्हणून तुम्ही तिला त्याच्या बाजूला बसवताय. म्हणजे एकदम शिक्षा म्हणून मुलाला तुम्हाला जर मुलीच्या शिक्षा बाजूला द्यायचीच आहे त्या म्हणजे मुलांना. हा काय सीन आहे? सीन आहे ऍक्च्युली, हा काय सीन आहे. आम्ही लहान असताना आम्हाला पण हा सीन कळाला नव्हता, पण जसा मोठ होत गेलो आम्हाला तेव्हा कळालं की नाही, अच्छा. आणि तुला खरं सांगू, हे प्रत्येकाच्या बरोबर आपल्या बरोबर झालं असं, नक्की झालं असं. आणि त्यावेळेस मी तुला एक गोष्ट सांग, ते शिक्षा देत आहे. नाही एक्झॅक्टली, नाही, पण त्यातली अजून एक गोष्ट आहे, त्यातली आपण आता हसतोय पण त्यातली अजून एक गोष्ट आहे, आणि ती म्हणजे जेव्हा एक मुलगा
हे दोन गट केले जातात बरोबर, मुलं इकडे मुली इकडे, आणि ज्यावेळेस त्या मुलाला मुलींच्या बाकांवर जाऊन आणि त्यांच्याबरोबर बसावं लागतं ना, त्यावेळेस त्याला लाज वाटते, आणि ही जी लाज असते ना, आणि ती लाज मग पुढे डेव्हलप होत जाते, कल्टिवेट होत जाते, आणि मग या सगळ्या गोष्टी होतात. मी माझा अनुभव एक शेअर करते. 2 Very good. अनुभव सांग, पर्सनल सांग. अनुभव आहेत, खूप बिनधास्त. छान आहे. मी मावासोबत काम करते आता, गेले 2 महिने आम्ही काम करतोय. तर आम्ही कॅम्पला गेलो होतो, आम्ही शांतिवनला. तर तिकडे एक असा सीन होता की तिकडे शाळेची मुलं आली होती, 250 शाळेची मुलं आली होती, आणि आम्ही ब्रेकफास्टला जात होतो, मी आणि माझा एक फ्रेंड, आम्ही जस्ट असा हात पकडून जात होतो, आणि आम्ही त्या मुलांमधून गेलो, आणि त्यांच्या सरांनी आम्हाला 2-3 वेळा पाहिलं, आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला टोकलं की बाळांनो इकडे या. म्हटलं काय झालं सर? तर ते म्हणाले की तुम्ही असं हात धरून चालताय ते ठीक आहे, पण सध्या इकडे नको, इथे शाळेची मुलं, ती लहान आहे, त्यांच्यावरती परिणाम होईल. माझं म्हणणं एक आहे, आपण त्यांना विचार तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय का? माझं म्हणणं एकच आपण काय आहे विचारू शकत यार? की तुम्ही जेव्हा स्त्री पुरुष समानतेचा विचार करता, तेव्हा तुम्ही शाळेमध्ये असतेपर्यंत मुला मुलींना सांगता की बघ हात पकडून चालणं चुकीचं आहे, आणि सडनली कॉलेजमध्ये येऊन बोलता की नाही इट्स इक्वालिटी. हे कसं आहे म्हणजे? आणि एक दुसरी गोष्ट अशी, आपण हिपोक्रेट्स आहोत मोठे, आणि दुसरी आपण दुसरे गोष्ट, काही नाही आहोत. आणि माझ्या मनात एक प्रश्न आहे की मला एका ठिकाणी जायचं होतं, आणि जेव्हा मी माझ्या भावाला म्हटले तर त्याने मला एक गोष्ट सांगितली होती की एक बाबा आपल्या मुलांना घेऊन मार्केटमध्ये जातात, आणि जेव्हा ती मुलगी विचारते की बाबा भावाला एवढे रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत आणि मला का, तर बाबा त्या मुलांना उदाहरण देतात की हे बघ तू ते सोनाराचं दुकान पाहिलंस का, तिकडे सोनं आहे, तर ते कसं ठेवलंय, तर त्याला पूर्ण वॉचमॅनमध्ये वगैरे असं तिजोरीत वगैरे ठेवलंय, आणि तो बघ लोखंडाचा तुकडा आहे, तो असा खाली पडलाय, त्याच्यावर गाड्या जात आहेत, त्याला पायदळीत उडवत आहेत. तर मुली या सोन्यासारखे असतात आणि मुलंही लोखंडाची असतात. पण माझं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला सोन्याचा मान नको, आम्हाला आमची मुक्त भरारी घ्यायची, आम्हाला आमचा फ्रीडम द्या, आणि आम्हाला बाकी काहीही नको. फक्त मला आहे ना एक आता शेवटच्या आपल्या मुद्द्याकडे जायचं आहे. मला फक्त एवढंच सांगा, आज हे काही घडतंय, सगळं झालं, आपण सगळे फेस करतोय, आपण यातनं जातोय आणि दररोज जातोय. हे काही बँगलोरमध्ये घडलंय म्हणून नाही, जसं आपण पहिल्यांदा म्हटलं, हे मुंबईत घडू शकतं, जर एक्झॅक्टली हे कुठेही घडू शकतं. ही जागा स्पेसिफिक गोष्ट नाही आहे, आणि कपडे स्पेसिफिक पण गोष्ट नाही आहे. छोटे कपडे असू दे, बुरका असू दे, काही असू दे, ही जी गोष्ट आहे, ही जी मानसिकता आहे, मग ही आपण बदलायची कशी? मला सिरियसली सांगा, याच्यासाठी काय काय केलं पाहिजे? आपण इथपासून सुरुवात करूया आणि मग सगळ्यांकडनं घेऊ. मगाशी म्हटलं तसं सेक्स एज्युकेशन खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण कसं होतं माहिती आहे का, पिरियड्स म्हणा, मंथली पिरियड्स म्हणा, किंवा मग इंटिमेशनची प्रोसेस म्हणा, सेक्स म्हणा, कोणत्याही गोष्टीमध्ये ना काही म्हणजे इवन प्रेग्नन्सी पण, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना महिलेची भूमिका खूप महत्त्वाची असते, आणि निसर्गाची गरज आहे ती, आणि त्या निसर्गाच्या गरजेलाच तुम्ही दुरुपयोग करत असाल तर ते चालणार नाही नाही, दोन्ही भूमिका महत्वाच्या आहेत. पण मला सांग, नाही आता तू सेक्सचा विषय काढलास म्हणून आपण फ्रँकली बोलतोय, मला सांग आपली सोसायटी ही सेक्स डिप्राईव्ड आहे का? आणि या सेक्स डिप्राईव्ड सोसायटीमध्ये या गोष्टी घडणं ही कारणं आहेत का? आपण सेक्सबद्दल कधी ओपनली बोलत नाही, आपण मित्रांमध्ये पण बोलताना कुचूरपुचूर करून बोलतो, आपण मुली पण कधी ओपनली एवढे सेक्सबद्दल बोलत नाही. पण यामुळे सुद्धा या गोष्टी घडतात. कारण की कसं होतं माहिती वन ऑफ द रिझन म्हणतोय मी, हे एकमेव रिझन नाहीये, वन ऑफ द रिझन. उत्सुकता निर्माण झालेली असते की हा हे असं होऊन असं असतं. त्याच गोष्टीमुळे मग ते पॉन्स किंवा बाकी सगळ्या गोष्टी, काय समोरचे व्हिडिओ काढणं, इथपासून सगळ्या गोष्टी दुरुपयोग, MMS वगैरे खूप घाणेरडा, आणि त्यामुळे सायबर क्राईम वाढतो परिणामी. म्हणजे मुलगी असो किंवा मुलगा कोणी असो, मेंटॅलिटी अशी असते की मला ह्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं आहे, माझ्या मनात खूप प्रश्न आहेत, पण मी विचारू कोणाला? उत्तर मिळत घरात हे सगळे विषय डिस्कस झाले पाहिजेत. आई बाबांकडनं त्यांना माहिती कळली पाहिजे की हा असं असतं. मला असं वाटतं की आपण भेदभाव 2 प्रकारे, जन्मावर आधारित भेदभाव 2 प्रकारे करत असतो, एक जातीवर आणि एक लिंगावर. परंतु हा भेदभाव करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्त्रिया म्हणजे अर्धा समाज आहे. स्त्रिया जेव्हा सक्षम होणार नाही तेव्हा अर्धा समाज असक्षम राहणार आहे. त्यामुळे आणि मग हा इम्बॅलन्स होणार आहे. बरोबर. म्हणून आंबेडकर म्हणाले होते की आपण आर्थिक सुधारणांकडे लक्ष देत असताना सामाजिक सुधारणांकडे जेव्हा दुर्लक्ष करू तेव्हा त्या सुधारणांना काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे स्त्री सक्षम होणं ही काळाची गरज आहे, म्हणजे समतोल राखला जाईल.
मला असं म्हणायचं की हे संपवायचं आहे ना, तर हा इव्हॉल्युशनचा मुद्दा आहे. कारण आत्तापर्यंत ही जी मानसिकता तयार झाली आहे ना, ही हजारो वर्षांपासून बिंबवली गेली आहे ना, म्हणून जन्मतःच आपल्या सबकॉन्शियसमध्ये आहे की स्त्री आणि पुरुषांमध्ये सामाजिक भेद आहे. आणि हे संपवायचं असेल तर अजून एक इव्हॉल्युशनचा खूप मोठा पिरियड जावा लागेल. पण त्यासाठी आत्ता सुरुवात कुठेतरी करायला लागेल, तेव्हा हे परत बिंबवलं जाईल की नाही दोन्ही समान आहेत. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जोपर्यंत स्त्री स्वतःची लज्जा आणि संकोच नावाची वस्त्र बाजूला फेकून देत नाही ना, तोपर्यंत समाज स्त्रीला गृहीत धरतच राहणार आहे. तर हे संपलं पाहिजे. त्यामुळे स्वतः स्त्रियांनी पुढे यायला पाहिजे, एवढंच माझं मत आहे. आपल्या समाजाचं एक थिंकिंग आहे की जोपर्यंत माझ्यासोबत घडत नाही ना तोपर्यंत मी नाही. म्हणजे हिच्यावर रेप झाला ना, होऊ दे ना, म्हणजे माझ्या बाजूचे, मी नाही जाणार, काय फरक, माझी कोण लागते ती, असं असतं. जेव्हा माझ्या मुलीवर किंवा माझ्या बहिणीवर बलात्कार होतो ना, तेव्हा त्याचं खूप वाईट वाटतं. असं का? पण तुम्ही उठा ना, म्हणजे तुम्हाला जर वाटतंय ते चुकीचं आहे तर चुकीचं आहे. यामुळेच कसं होतं माहिती आहे, ती मुलगी एकटी पडते, तिचे घरचे एकटे पडतात आणि त्यामुळे ते लोक समोर येत नाही. ते लोक घाबरतात की कुठेतरी आपल्यालाच आपला समाज पण एवढी अशी आहे ना की जर कोणी तक्रार करायला जरी गेलं ना तरी 100 असे प्रश्न विचारले हो, जातात. म्हणजे तक्रार द्यायला जरी गेलं तरी अशी घुसमट पोलिसांना होते की असं सांगणार. वाटतं की जाऊ दे, मी मरतोय पण मी तेच ना, म्हणजे जाऊन ती तिच्या तक्रार देत घरच्यांना नाही. सांगणार, ती पोलिसांना सांगणार. पुढचं पाऊल टाकायचं असेल तर तिला ते बाबा बंदिस्त बरोबर. करतं. हे असं करू नकोस तू. जर Right. आपली मग लाज हा जो एक काहीतरी मेंटॅलिटी जी आहे ना, कॉमन थुकार मेंटॅलिटी आहे की बाबा लाज जाईल यापेक्षा तू बोलूच नकोस, या गोष्टीमुळे ती अजून खच्चीकरण होतं तिचं. आणि ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या पाठीमागे तिचं अख्खं कुटुंब हे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. राईट. आणि अजून एक गोष्ट, एकच मिनिट येतो मी जेव्हा तुझ्याकडे. एखाद्या मुलीवर Quickly. बलात्कार, छेडछाड वगैरे काही होतं तेव्हा ती पहिलं पालकांना सांगणार, मग ती पोलीस स्टेशनमध्ये सांगणार, मग ती लोक तिला वकील विचारणार की तुझ्यासोबत काय झालं, मग तिने सांगायचं मला इथे हात लावला, मला तिथे हात लावला, म्हणजे तिने आठवत बसायचं. म्हणजे तो जो क्षण आहे तो प्रत्येक वेळेला, आणि इव्हन मीडियाला पण सांगायचं, रिलीफ करत राहायचं, तेच म्हणजे तेच तेच तेच, तेच आणि तेच. ते का पण असं? दुःख सहन करायचं. ठीक आहे. प्रथम म्हणजे पुरुषाला, म्हणजे आपले वडील असेल तर त्यांना आई काय करते ह्याची जाणीव होणं, किंवा आपण जाणीव म्हणजे जर आता एक आपली जी सिस्टीम आहे की स्वयंपाक बनवणं म्हणा, किंवा रात्री आई सगळ्यात लेट जेवताना लेट झोपते, सकाळी उठून मुलाचा डब्बा करणं, ठीक आहे, मी याच्या अगेन्स्ट नाही, काही गोष्टी बदलल्या पाहिजे, इट्स ओके, काही गोष्टी पुरुषांनी केल्या पाहिजे, पण ॲटलिस्ट त्याची जाणीव तरी असणं की आपली आई किती कष्ट करते, किंवा आपले मित्र म्हणजे मैत्रिणी असेल त्यांना कोणता त्रास होतो, हे ॲटलिस्ट जाणीव असणं तरी असेल ना, तर आपण कुठेतरी एक नवीन म्हणजे रिव्होल्युशनकडे जाऊ शकतो असं मला वाटतं. तरी ते सगळी चर्चा पाहता मला असं बोलायचं आहे की बेंगळूरमधल्या घटनेचा तर निषेध केलाच पाहिजे, आपण अशा विकृतींना ठेसलंच पाहिजे, पण स्वतः आपल्या आयुष्यातून ह्या घटनेचं कृतीप्रमाण म्हणून काय करणार आहोत. तर माझं एक जसं सार्वजनिक कॉलेज लाईफ आहे तसं एक सार्वजनिक जीवन आहे. आम्ही नाशिकला पण स्वतः जाऊन बलात्काराचा निषेध केला होता रुयाच्या काही मुलांनी घेऊन. तर माझं म्हणणं असं आहे की ही जी आपण चर्चा केली आहे स्त्रीवादी आणि पुरुषवादी ह्या आजारपणाची लक्षणं आहेत, ह्याच्या पलीकडे जाऊन जर विचार करायचा असेल तर संवाद महत्त्वाचा आहे. तो संवाद कसा असावा, पुरुष स्त्रीवादी हा संवाद असावा, म्हणजे तरच काहीतरी भलं होणार. आणि पुढे त्याचा जाऊन विचार केला तर तुम्ही आता कोपर्डीचं प्रकरण काढलं होतं, तर कोपर्डीत आपलं निर्भया ते कोपर्डीचा जो घटनाक्रम लक्षात घेतला असता, ह्या अत्याचार अन्याय काय घडतात तर आपण घटनेकडे कसं बघतो, भावनिकतेच्या पलीकडे जाऊन बघितलं पाहिजे. असतात काही जणांचे समज असतात, पूर्वग्रह दूषित असतात, ते मान्य करतो मी, पण त्या पलीकडे जाऊन जर विचार करायचा असेल, रिव्होल्युशनची जी गोष्ट बोलतो आपण, मला वाटतं आज सुसंवाद घडतोय थोडासा, पण ही व्यवस्था जी आहे त्यातून बाहेर पडू देत नाही आपल्याला. तर त्यासाठी मी एक गोष्ट बोलतो की जातीने जातीचे गीत न गावे, धर्माने धर्माचे गीत न गावे, माणसाने माणसासाठी माणसाचे गीत गावे, हे वामनदादा कर्डकांच्या वेळी लक्षात घेतलं पाहिजे. ह्याच्यासाठी मला मुख्य 4 गोष्टींवर बोलायचं आहे. एक म्हणजे आपण सगळेजण बोलताना असं म्हणतो की स्त्री पुरुष, पण माणूस म्हणून फक्त 2-3 लोक बोलले. तर सगळ्यात पहिल्यांदा मला असं म्हणायचं की मी मुलगी किंवा हा मुलगा म्हणून न बघता की ह्याला माणूस म्हणून आपण कसं बघतो, हा एक मुद्दा. सेकंड की जो आपल्याकडची जी पोलीस यंत्रणा किंवा कायद्याची जी यंत्रणा आहे, त्याच्यात जे कायदे आहेत त्याची अंमलबजावणीची जी काही सिस्टीम आहे ती आपण कशी स्ट्रॉंग करू शकतो आणि त्याचा अवेअरनेस आपण कसा करू शकतो. कारण बऱ्याच लोकांना माहिती नाही की कोणतं कलम कोणत्या अंतर्गत येतं. तर आणि आपल्याकडे जसं फॉरेन कंट्रीमध्ये सगळ्या लोकांना माहिती असतं, लॉबद्दल ते लोक खूप अवेअर असतात, त्याच्यामुळे तिकडे आणि आपल्या जर आपण कंपेअर केलं तर हा खूप मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याकडच्या लोकांना माहिती नसते, अवेअरनेस नसतो. तर सेकंडरी ह्याच्याबद्दलचा अवेअरनेस हा महत्त्वाचा आहे. आपण स्त्री पुरुष समानता म्हणतो, तर हा जो जेंडर हा ह्याचा कोर आहे. मी पहिल्यांदा सुद्धा म्हणाले की ह्या जेंडरचा अवेअरनेस मुलगा मुलगी स्त्री पुरुष सगळ्यांमध्ये करणं, ज्या वेळेस हा अवेअरनेस त्यांच्यामध्ये येईल की मी कसं वागलं पाहिजे, मी समोरच्याशी मुलगी म्हणून किंवा मुलगा म्हणून मी एकमेकांशी कसं
कसं वागतो हे न बघता मी माणूस म्हणून मी कसं राहिलं पाहिजे आणि मी सजग नागरिक कसं बनेल. जर आपण ह्या मार्गावरती गेलो कदाचित आपलं हे जे काही आपण चर्चा करतो त्यावेळेस आपण वेगळी चर्चा करत असू. इतकंच सांगणार की ज्यावेळेस मी स्वतःचे बंधने तोडले, ज्यावेळेस मी कोरो या संघटनेमध्ये आले, जिथं मला शिकायला मिळालं की अधिकाराची व्याख्या काय आहे आणि संविधानाची व्याख्या काय आहे, त्यावेळेस मी स्वतःचे सगळे बंधने तोडले. ज्यावेळेस कोरो मला सांगतो की तू करू शकते, कर आणि जा आणि घे, त्यावेळेस मी पूर्णपणे तयार होते. तर मला असं वाटतं की आत्मविश्वास माझ्या स्वतःमधून जो येतो तो आला पाहिजे. मी का कोणाला भीक मागावं की माझ्या अधिकाराची मला द्या म्हणून. अरे माझा तो अधिकार आहे, मी घेणार. असं ना सहज ज्यावेळेस अत्याचार बलात्कारच्या घटना पेपरमध्ये येतात, अत्याचाराच्या येतात, एखादी घटना अशी का नाही येत ज्यावेळेस एखादी मुलीला छेडछाड मुलं करतात, त्या मुलीने त्याच्या कानाखाली मारली, अशा का नाही बातम्या येत बरं. मग ज्यावेळेस आत्मविश्वास वाढतो त्यावेळेस असं वाटतं की लोकांना नाही बाबा मी करू शकते. बलात्कार झाला की नेहमी तिच्या चित्रामध्ये तिला हात दाखवलेले दाखवतात, तिला गप्प बसवलेले दाखवतात, तिला विरोध करताना का नाही दाखवत तुम्ही लोक. आणि बरेचसे असं होतात मुलं छेडछाड करतात, मुली मारतात पण मुलांना, होतेच भांडणं. या सगळ्या घटना काय येत नाही पेपरमध्ये. तर आणि आपण नेहमी म्हणतो की बाबा मुलाच्या भांडणामध्ये नेहमी आई आणि बहिणीवरूनच शिव्या द्यायला जातात. मला असं वाटतं की आपण म्हणजे आपण सगळेच बोलत होते की मान्य करते की मुलाला ती कळ लागते, आईला आणि बहिणीला म्हटलं की कळ लागते, पण असं नाही. पुन्हा आपण मग त्या स्त्रीकडेच बघतो. तर त्याची चुकीची त्याला जाणीव करून द्या की मी तुम्हाला माझा अनुभव सांगितला की बाबा ज्यावेळेस मुलं मला गाणं बोलतात त्यावेळेस मी सांगते त्यांना की बाबा हे चुकीचं आहे, हे करू नका. त्यावेळेस त्यांना कळतं की नेहमी पुन्हा आपण त्याच्या आईला बहिणीलाच देतो किंवा आपण त्याला नेहमी तेच जाणीव करून देतो. प्रत्येक बसवाल्याचे कॉन्फिडन्स निर्माण करणं आणि कॉन्फिडन्सनी राहणं ही की लास्ट कमेंट. वेळ संपलाय आपला. क्विकली लास्ट कमेंट मी लास्टच म्हणते की आपण समाज वगैरे शाळा शिक्षण हे सगळं आपण म्हणतोय, ही खूप दूरची गोष्ट आहे. ही परंपरागत चालू आले आणि खूप पुढे चालूही राहील, कारण सडन चेंज होणं इम्पॉसिबल आहे. पण मी एवढंच म्हणते जेव्हा माती ओली असते ना तेव्हा आपण तिला आकार देऊ शकतो. म्हणजे जेव्हा मूल जे लहान असतं ना तेव्हा आई बाबा जे संस्कार करतात ना त्यात जर थोडा बहुत काही बदल झाला तर काहीतरी चेंज घडेल. एवढंच माझं म्हणणं आहे की आई बाबांनी लहानापासून शिक्षण देणं आणि दोघांना समानतेने वागवणं तरच मग पुढे जाऊन, कारण शाळा नंतरला येते, पहिले आई बाबा येतात. माझा वेळ संपलाय. पण मला माहिती आहे आपल्याला याच्यावर खूप काही बोलायचं, पण लास्ट एक शेवटचा मी एवढंच म्हणेन, मी काय फार बोलणार नाही. तसं आता आपण सगळ्यांनी म्हटलं की स्त्री पुरुष मुलगा मुलगी हे सगळे भेद न करता आपण एकमेकांना माणूस म्हणून बघितलं पाहिजे, ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरं म्हणजे लहानपणापासून आपल्याला जे काही शिकवलं जातं ना घरापासून, ही एक प्रोसेस आहे. मग अशी कोणीतरी सांगितलं, तूच सांगितलंस, हिने अक्षरशः तू पाढा वाचून दाखवलास की कुठपासनं कुठपर्यंत, पण ही एक लांब प्रोसेस आहे. पण हे करणार कोण? आज आपण सगळेजण बोलतोय खरे, पण या सगळ्या बोलण्यामध्ये सुद्धा तू करणार कोण करणार? आज जर मी हे नाही सुरू केलं ना तर याला कुठेही सुरुवातच होऊ शकत नाही. जर आज मी हे सुरू केलं तर पुढे जाऊन काहीतरी घडू शकतं. त्यामुळे आपण प्रत्येकाने हा एक विचार करावा. मला माहिती आहे आपण दरवेळेस बोलून झालोय की इट्स अ लॉंग प्रोसेस, हे सगळं खूप मोठं आहे, हे एका रात्रीत बदलणार नाही, ही संस्कृती बदलू शकत नाही. पण का नाही बदलू शकत? जर आपण प्रयत्न केले तर बदलू शकते. सोशल मीडियावर जाऊन एक स्टेटस टाकणं, या विरोधात बोलणं, फेसबुकवर काही लिहिणं, ट्विटरवर ट्विट करणं, हे म्हणजे विरोध दाखवायची ही माध्यमं जरी असली तरी ही अल्टिमेट गोष्ट नाही आहे. ते करून आपण तिकडे थांबलं नाही पाहिजे. जसं ही म्हटली, प्रत्येकाने आपण सेल्फ एम्पॉवर्ड व्हायला पाहिजे. आपल्यामध्ये जर तो कॉन्फिडन्स असेल तर आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. फायनली इतकंच म्हणूया, सुरुवात ही आपण आपल्यापासून करूया. काळ बदललाय, वेळ बदललाय, बरोबर आहे, आपल्याला या काळाप्रमाणे बदललं पाहिजे आणि तसं पुढे गेलं पाहिजे. सो लेट्स होप की आपण सगळ्यांनी सुरुवात करूया. आपल्याला प्रत्येकाला चेंज करायचं आहे. बी द चेंज यू वॉन्ट टू सी. आपण बोलतो पण आपण खरंच काही करत नाही आणि म्हणून आज आपण इकडे कमी पडलोय आणि ह्या गोष्टी अजूनही घडतायत. लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. बदल घडवूया, सुरुवात करूया. थँक्यू व्हेरी मच या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. सध्या इथेच थांबूयात. पाहत राहा महाराष्ट्र.